लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आम आदमी पार्टीचा रुग्ण मोर्चा, शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निवेदन। बातमी बीड येथून। गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस या पिकांचे उत्पादन बाधित झाले असून शेतजमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत। पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण मोर्चा काढण्यात आला। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार आणि कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत तातडीने जाहीर करावी, सर्व पीक कर्ज, शेती कर्ज माफ करून 7/12 कोरा करावा, पारदर्शक पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, पंचनाम्याची प्रक्रिया गतीने व न्याय पद्धतीने करावी, पुढील हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, या प्रकारच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच नेत्यांनी पंजाबमधील उदाहरण देत सांगितले की तेथे आम आदमी पार्टी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत दिली होती। महाराष्ट्रातही तीच मदत तात्काळ द्यावी, हीच आमची मुख्य मागणी आहे। या मोर्चात आमचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, महाराष्ट्र किसान सभेचे कॉम्रेड डीजी तांदळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे गणेश नाईकवाडे, रिपब्लिकन पक्षाचे दत्तात्रय वेंकटी, सविंदर मल, बीड शहर बचाव मंचाचे नितीन जायभाय, जिल्हा संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, तालुकाध्यक्ष कृष्ण जगताप, अजून खान, रफिक पठाण, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब मोरे पाटील, मिलिंद पाळणे, शहर सचिव कैलासचंद्र पालीवाल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। खरं तर महाराष्ट्रामध्ये पाठीमागील 10 ते 15 दिवसापासून आता खूप जास्त पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं अति नुकसान झालेलं आहे। ते कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खांदू गेलेल्या आहेत। मालांचं तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेले। सगळ्यात मोठं नुकसान झालेले फळबागांचं, त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालंय, ज्यांची 10-10 वर्षाची तपस्या, अशी झाडं खराब झालेली आहेत। परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजेत, केलेला नाही। अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील ओला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं। तिथली सरकारने तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली। मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघतंय? महाराष्ट्र सरकारने देखील 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई केली पाहिजे। शेतकऱ्यांना जो विद्यार्थी इथला विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओला दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे, ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे। म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर रुग्ण घेऊन आलेलं आहे। जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्या त्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, 50,000 रुपये नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांना 7/12 कोरा, शेतकऱ्यांना 7/12 कोरा, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना 7/12 कोरा, शेतकऱ्यांना 7/12 कोरा, ओला दुष्काळ, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, ओला दुष्काळ, ओला दुष्काळ। जबाबदार राज्य सरकारचा, जबाबदार राज्य सरकारचा, जबाबदार राज्य सरकारचा। अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब मनेरे, बीड। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.